स्पेनच्या सीमेकडे मोरोक्कोतून मोठी घुसखोरी, युरोपसमोर नवीन संकट. नमस्कार मित्रांनो, मी भिवसेन. आज आपण अशा विषयावर बोलणार आहेत ज्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मोरोक्कोतून अनेक लोकांनी स्पेनच्या सीमेकडे जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडून आल्या आहेत. नेमकं काय घडलं, यामागची कारणे काय आहेत आणि याचा स्पेन आणि युरोपवर कसा परिणाम होऊ शकतो हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहेत. स्पेन आणि मोरोक्को यांच्यामध्ये सेल्टा आणि मेलिला ही स्पेनची दोन शहरे आफ्रिका खंडात आहेत. अनेक वर्षापासून ही ठिकाणे अनियंत्रित स्थलांतरणासाठी संवेदनशील मानली जातात. अनेक लोक चांगल्या रोजगाराच्या, सुरक्षित जीवनाच्या आणि आर्थिक संधीच्या शोधामध्ये युरोपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. मात्र सीमा बेकायदेशीरपणे ओलांडणे हे स्पेनच्या कायद्यानुसार गुन्हा मानलं जातं. या घटनांमुळे स्पेनच्या सरकारवरती सीमा अधिक मजबूत करण्याचा दबाव वाढलेला दिसून येत आहे. दुसरीकडे मानवाधिकार संघटना स्थलांतरितांच्या सुरक्षिततेचा आणि मानवी हक्कांचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करत आहेत. युरोपीय देशांसमोर आज खूप मोठं आव्हान आहे. एकीकडे सीमांचे संरक्षण करणे आणि दुसरीकडे खऱ्या गरजू निर्वासितांना, स्थलांतरितांना योग्य न्याय. काहींचं असं म्हणणं आहे की या अवैधरित्या केलेल्या स्थलांतरणामुळे देशावरती दुष्परिणाम होऊ शकतात. तर कुठले दुष्परिणाम होऊ शकतात? राष्ट्रीय सुरक्षेचा धोका, सीमा सुरक्षेवरील खर्च वाढणे, तसेच कायद्याची अंमलबजावणी करणे कठीण जाते. आर्थिक परिणाम, त्याचबरोबर सांस्कृतिक परिणामसुद्धा या अवैध घुसखोरीमुळे दिसून येतात. आता प्रश्न असा आहे, या अशा प्रकारच्या घटना पुढेही वाढतील का? स्पेन आणि मोरोक्को यांच्यामध्ये प्रभावी सहकार्य होईल. मित्रांनो, यावर तुमचं मत काय आहे? सीमा सुरक्षा अधिक कडक असावी का, की स्थलांतरणाच्या मूळ मुद्द्यावरती भर दिला पाहिजे आणि याचं कारण काय ते शोधून काढलं पाहिजे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.